Students, last time we started with the types of patterns, in which we have seen the single piece pattern, then the two piece pattern, then the multi piece pattern, three piece or multi piece pattern, depending on the parts involved in manufacturing that pattern. If it is a single piece, then it is single piece. If two pieces are joined together to form a pattern, if three pieces are joined together, or three or more pieces are joined, depending on that, it is classified as single piece, two piece or multi piece patterns. Then we have seen match plate, then we have seen gated pattern, symmetrical, identical, smaller castings, if they are required, they are arranged in the same with the same runner and the gates. So this is what is we have seen last time, gated pattern. Then there is skeleton pattern. खूप मोठं कास्टिंग असेल आणि खूप मोठा हेवी जर पॅटर्न पाहिजे असेल तर तो सॉलिड पॅटर्न आपण यूज म्हणजे हँडलिंगला प्रॉब्लेम जाईल, आणि म्हणून स्केलेटन सांगाडा त्याचा फक्त तो आपण यूज करू शकतो. देन स्वीप पॅटर्न वी सी, जसा गोल काही सर्क्युलर एखादी मोल्ड बनवायचा असेल सिमेट्रिक, तर तो आपण स्वीप पॅटर्नच्या सहाय्याने बनवू शकतो, ते आपण पाहिलं. देन लूज पीस पॅटर्न, दॅट ऑलरेडी वी आय सी की कुठे तो पॅटर्न रिमूव्ह करताना जर प्रॉब्लेम येत असेल तर तो जो पार्ट आहे तो त्या पॅटर्नला आपण जोडू शकत नाही, त्याला तिथे सेपरेटली ठेवावं लागेल आणि मग पॅटर्न काढल्यावर तो पीस आपल्याला विड्रॉ करावा लागेल. देन नेक्स्ट इज कोप अँड ड्रॅग पॅटर्न. आता कोप अँड ड्रॅग म्हणजे दोन भागात असतो. सेपरेटली ते कोपमध्ये बनवतात एक कॅव्हिटी, आणि दुसरी कॅव्हिटी ड्रॅगमध्ये बनवतात, आणि मग ते कोप आणि ड्रॅगचे जे मोल्ड आहेत ते एकमेकांना जोडतात, तर तो एक कास्टिंग तयार होतं त्याच्यात. सो इन दिस केस कोप अँड ड्रॅग पार्ट्स मोल्ड्स आर प्रिपेअर्ड सेपरेटली. कोपचा भाग जो आहे तो सेपरेटली बनवतात मोल्डचा, आणि ड्रॅगचा जो आहे तो सेपरेटली बनवतात. दिस इज डन वेन दी कम्प्लीट मोल्ड इज टू हेवी. हँडलिंगसाठी किंवा ऑपरेटर्सला इकडून तिकडे हँडल करताना जर खूप हेवी होत असेल तर त्याला दोन भागात डिवाईड करतात. त्या मोल्डला अर्धा भाग एकीकडे तयार करतात, दुसरीकडे अर्धा भाग तयार करतात, आणि मग ते दोन्ही जे कोप आणि ड्रॅग एकमेकांना जोडतात. दिस पॅटर्न इज मेड इन टू हॉल्स. हॉल्स इज दी पार्ट्स, दोन पार्टमध्ये आपण त्याला तयार करतो, विच आर माउंटेड ऑन डिफरंट प्लेट्स. वेगवेगळ्या प्लेटवर ते माउंट केलेले असतात. आणि जसं आपण मॅच प्लेट पॅटर्न पाहिलं तसंच त्या दोन्ही कोप आणि ड्रॅग हे मॅच केल्या जातं. डोवेल पिन्स आणि होल्स असतात, त्याच्या सहाय्याने ते जोडले जातात, आणि मग एक मोल्ड तयार होतो पूर्ण. सो कोप अँड ड्रॅग पॅटर्न. फॉलो बोर्ड पॅटर्न, अगेन सॉलिड किंवा स्प्लिट पॅटर्न्स जर आपल्याला यूज करणं डिफिकल्ट असेल तर एक बोर्ड आहे खाली, त्याच्यावर हा कंटूर दिलेला आहे शेप, त्याच्यावर सँड रॅम्प करतात, आपोआप त्या सँडमध्ये तसा शेप तयार होतो. तो बोर्ड काढून घेतात आणि मग ती मोल्ड कॅव्हिटी आपोआप तिथे तयार होते. सो दिस इज फॉलो बोर्ड पॅटर्न. देन नेक्स्ट इज सेगमेंटल पॅटर्न. आता सर्क्युलर कास्टिंग्स असतील, जसं आपण स्वीप पॅटर्न पाहिलं तसंच सेगमेंटल पॅटर्न आहे, की जसा एखादा गिअर ब्लँक बनवायचा आहे, किंवा एखादी रिंग बनवायची आहे, किंवा एखादा व्हील बनवायचा आहे गोल, तर त्या केसमध्ये एका सेगमेंटल पॅटर्न इज यूज्ड. सच पॅटर्न्स आर सेक्शन्स ऑफ पॅटर्न्स so arranged as to form a complete mold by being removed to form each section of the mold. The movement of segmental pattern is guided by the use of central part. याला गोल फिरवलं जातं आणि त्याच्या सहाय्याने ती कॅव्हिटी तयार केली जाते. कारण व्हील आहे किंवा रिंग आहे किंवा एखादी ब्लँक आहे, गिअर ब्लँक, ज्याच्यापासून आपण गिअर बनवतो, तर ते बनवायसाठी सर्क्युलर कास्टिंग बनवायसाठी सेगमेंटल पॅटर्न यूज होतात. सो दीज आर ऑल दी टाईप्स ऑफ पॅटर्न्स, राईट फ्रॉम दी
single piece pattern to the sweep pattern or segmental pattern. There are so many patterns we have seen. So these are the different types of patterns used for getting the different type of castings. These patterns are used for getting the cavities, basically mold cavities. सँड मोल्ड्समध्ये जी कॅव्हिटी आपल्याला तयार करायची आहे त्याच्यासाठी हे पॅटर्न्स यूज होतात. त्या कॅव्हिटीच्या साहाय्याने मग आपण कास्टिंग मिळवतो. सो दीज आर दी टाईप्स ऑफ पॅटर्न्स. नेक्स्ट थिंग विच इज यूज्ड इन कास्टिंग इज कोअर. कोअर जे आहे ते कोअर आपल्याला जसं आता कोअर एखाद्या ठिकाणी आपल्याला हॉलोनेस पाहिजे आहे किंवा एखादं होल पाहिजे आहे, तर मोल्डिंग करताना त्या पॅटर्नला तसा शेप देणं कठीण होत असेल तर तिथे एखादा कोअर टाकून सँड कोअर, बेक्ड कोअर, ज्याच्यावर मोल्टन मेटल्सचा इफेक्ट होणार नाही अशा मटेरियलचं कोअर तिथे सोडून देतात, टाकून देतात. आपोआप त्या कोअरमुळं काय होतं की तिथे मटेरियल जात नाही मेटल, तिथे ती गॅप तयार होते. सो कोअर्स आर कॉम्पॅक्ट मास ऑफ कोअर सँड. कोअर सँडपासूनच हे बनवलेलं असतं. त्याला बेकिंग करून, त्याला जाळून, त्याला कडक बिलकुल बनवलेलं असतं की जेणेकरून त्याच्यावर मोल्टन मेटल्सचा इफेक्ट नाही झाला पाहिजे. सो वेन प्लेस्ड इन मोल्ड कॅव्हिटी ॲट रिक्वायर्ड लोकेशन, जिथे पाहिजे तिथे जर प्लेस केलं आपण विथ प्रॉपर अलाइनमेंट, डज नॉट अलाउ दी मोल्टन मेटल टू ऑक्युपाय दी स्पेस फॉर सॉलिडिफिकेशन. तर हा कोअर आपण तिथं ठेवून दिला म्हणजे तिथं मोल्टन मेटल येणार नाही, कारण तो कोअर आहे तिथे. तर तिथे आपोआप काय होईल, कॅव्हिटी तयार होईल, हॉलोनेस तयार होईल किंवा गॅप तयार होईल फॉर सॉलिडिफिकेशन इन दी पोर्शन अँड हेन्स हेल्प टू प्रोड्यूस दी हॉलोनेस इन दी कास्टिंग. आता इथे दाखवलेलं आहे हॉरिझॉन्टल कोअर, डिपेंडिंग ऑन दी पोझिशन ऑफ दॅट कोअर. कोअर्स आर क्लासिफाईड, दॅट क्लासिफिकेशन विल सी इन डिटेल. सो दिस इज आडवं आहे हे ठेवलेलं म्हणून याला हॉरिझॉन्टल कोअर म्हणतात. आता हे जे कास्टिंग आहे, ही मोल्ड कॅव्हिटी आहे इथे दाखवलेली जी प्लेन आहे, त्या कॅव्हिटीमध्ये आपल्याला इथे थ्रू होल पाहिजे. आता थ्रू होल पाहिजे आहे तर तिथे आपल्याला हा कोअर आपण इथं टाकला. तो कोअर इथं टाकल्यामुळं जिथून कुठून मोल्टन मेटल येईल ते मोल्टन मेटल याच्या सराउंडिंग पूर्ण डिपॉझिट होईल किंवा जाईल. पण हा कोअर असल्यामुळे इथं ते येणार नाही आणि आपोआप याच्या मधात असा होल तयार होईल, हॉलोनेस तयार होईल. सो दिस इज दी पर्पज ऑफ कोअर. The environment in which the core placed is much different from that of the mold. In fact, the core has to withstand the severe action of hot metal, which completely surrounds it. आता तो जो कोअर आहे त्याच्या चारही बाजूने ते हॉट मेटल असतं. मोल्डची तर फक्त जी कॅव्हिटीची भाग आहे त्यालाच हॉट मेटल लागतं, पण कोअर तर पूर्ण त्या हॉट मेटलमध्ये डुबलेला असतो. कोअर्स आर क्लासिफाईड according to shape and position of the mold. There are various types cores such as horizontal core, vertical core, balance core, drop core, hanging core. आता ही याची पोझिशन झाली. वर्टिकल कोर म्हणजे उभा असेल, बॅलन्स कोरमध्ये कुठेतरी असा मधात तो बॅलन्स केलेला असेल एका बाजूने, म्हणजे कॅन्टिलिव्हरसारखा, किंवा एकाच ठिकाणी त्याला सपोर्ट दिलेला आहे एका बाजूने, दुसऱ्या बाजूने तो हँगिंग आहे. त्याच्यानंतर ड्रॉप कोर, हँगिंग कोअर, वरून हँग केलेला आहे. सो डिपेंडिंग ऑन देअर पोझिशन इन दी मोल्ड दे आर क्लासिफाईड. सो क्लासिफिकेशन डिटेल इज हिअर, यू कॅन सी. दे मे बी क्लासिफाईड ॲज स्टेट ऑर कंडिशन ऑफ दी कोअर, कसा तो बनवलेला आहे. ग्रीन सँड कोअर अँड ड्राय सँड कोअर. अरे ग्रीन सँड म्हणजे काय, ड्राय सँड म्हणजे काय, दॅट विल सी इन डिटेल वेन दी सी दी सँड्स, टाईप्स ऑफ सँड्स यूज्ड इन मोल्डिंग. देन कोणतं कोअर मटेरियल आपण त्याच्यासोबत यूज केला आहे, की ऑइल बॉन्डेड आहे म्हणजे ऑइलच्या साह्याने तो बॉन्ड केलेला आहे, की रेझिन बॉन्डेड आहे, सोडियम सिलिकेट कोअर्स आहे, की शेल कोअर्स आहे, म्हणजे कशाने तो बनवलेला आहे. सँडचा तर आहेच तो, पण त्याच्यासोबत काही ॲडिटिव्ह, काही आपल्याला मटेरियल टाकावं, केमिकल्स टाकावं लागतील, त्याच्या साह्याने आपल्याला त्याला बॉन्डिंग करावं लागेल. देन इट इज बेक्ड अँड देन इट इज यूज्ड. क्रुसिबल तुम्ही पाहिलं असेल, क्रुसिबल फिजिक्समध्ये आपण एक्सपेरिमेंट
मला ती केमिस्ट्रीमध्ये घेतली. ती जे मटेरियल असते चायना क्ले वगैरे त्याला हीटचा काहीही परिणाम होत नाही. तर ती म्हणजे त्याला खराब होत नाही, ते डिस्टॉर्ट होत नाही. तर तेच कोर चं बेसिक फंक्शन आहे की बिकॉज ऑफ दी हाय हीट इट इज कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ फ्रॉम दी मोल्टन मेटल, इट शुड नॉट गेट डिस्टॉर्ट और त्याला खराब नाही झालं पाहिजे. सो टाईप्स ऑफ कोर हार्डनिंग प्रोसेस या बेसिसवर CO2 प्रोसेस, हॉटबॉक्स प्रोसेस, निशियामा प्रोसेस और ऑइल नो बेक प्रोसेस. So these are different processes which are used for baking of the core or hardening of the core. त्याला हार्ड करण्यासाठी यूज होतं. देन शेप अँड पोझिशन ऑफ द कोर्स. हॉरिझॉन्टल कोर आडवा असेल तर व्हर्टिकल कोर, बॅलन्स कोर, हँगिंग कोर. हँगिंग इज वरून त्याला असं हँग केलेलं आहे, किंवा ड्रॉप कोर और किस कोर. सो दीज आर दी कोर्स क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर पोझिशन इन दी मोल्ड. त्याची पोझिशन कशी आहे त्याच्यावरती. So this is what is the types of cores depending on the various criteria. Then there are core boxes which are used to manufacture the cores. Cores कसे बनवतात त्याच्यासाठी कोर बॉक्सेस यूज होतात. हे हाफ कोर्स बॉक्स आहे. याच्यामध्ये आपण हाफ कोर प्रोड्यूस केला, CORE कोर. कोर बॉक्सेस आर यूज फॉर मेकिंग ऑफ द कोर्स. दे आर आयदर मेड इन सिंगल और 2 पार्ट्स. त्याच्यासारखंच आहे, मोल्डसारखंच. इथं बॉक्सेस आहेत, या बॉक्समध्ये आपण सँडचं कोअर बनवणार आहे आणि ते कोअरला नंतर फर्नेसमध्ये किंवा एखाद्या हर्थमध्ये त्याला आपण बेक करणार, त्याला गरम करणार आहे, त्याला जाळणार आहे. आणि वी कॅन टू इन्श्युअर व्हॉट इट्स स्ट्रेंथ. तो स्ट्रेंथी झाला पाहिजे, तो स्ट्रॉंग झाला पाहिजे, त्याच्यावर हीटचा कोणताही परिणाम झाला नाही पाहिजे. त्या सगळ्या प्रोसेसेसमधून त्याला जावं लागेल. सो कोर बॉक्स. देन देर इज डम्प कोर बॉक्स. एक पूर्ण जर कोर बनवायचा आहे तर तो स्क्वेअर असेल, रेक्टँग्युलर असेल तो कोर, तर ते बनवायसाठी हे डम्प कोर बॉक्स यूज होतात. दिस इज अगेन स्प्लिट कोर बॉक्स. 2 पार्टमध्ये आहे, 2 पार्ट एकमेकांना जोडले आणि हा राऊंडेड कोअर प्रोड्यूस झाला इथे. देन स्टिकल टाईप, म्हणजे जसं एखादा रॉड किंवा एखादं काही वेपन असेल त्याच्या साहाय्याने आपण त्याच्यावरची जी रॅम आहे आपण त्याच्यावर लावलेली ती पूर्ण काढून टाकतात. जसं पाहिजे, जो शेप पाहिजे तो शेप त्याला येतो. तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा एखाद्या मातीचं आर्टिकल एखादा कुंभार बनवतो चाकावर गोल फिरवून, तर त्याच्यावरचं तो जसं जे पाहिजे ते मटेरियल काढतो. आणि कशाने काढतो, तर एखाद्या रॉडनी काढतो. तो रॉड त्याला लावला की आपोआप तिचं मटेरियल निघते बरोबर सर्क्युलर. सो सेम इज दी स्ट्रिकल टाईप ऑफ कोर बॉक्स. ती रॉड असतो, त्या रॉडच्या साहाय्याने ती सँड, तिथून एक्स्ट्रा सँड ती रिमूव्ह करते. स्ट्रिकल बोर्ड स्ट्राइक्स ऑफ एक्सेस सँड. ती एक्सेस सँड जी आहे ती रिमूव्ह करते आणि त्याला तसा शेप देते. देन देर इज लूज पीस कोर बॉक्स. आता हा कोर बॉक्ससारखाच हा असतो आणि याच्यात जे कोर्स आहेत ते लूज पीसमध्ये आपण बनवतो. 2 पीस 3 पीस. द फंक्शन्स ऑफ कोर्स. आता कोर्स जे आहेत हे मेनली यूज होतात मोल्डमध्ये. इंट्रिकेट म्हणजे आतमध्ये कुठे काही होल पाहिजे असेल एखाद्या, असं पॅटर्नला तुम्ही शेप नाही देऊ शकत पॅटर्न, कारण तुम्हाला त्या मोल्डमधून काढणं, विड्रॉ करणं खूप कठीण होऊन जाईल जर तो. तर त्या ठिकाणी आपण हे कोर्स यूज करतो. सो कोर इज यूज टू प्रोड्यूस इंटरनल कॅव्हिटीज इन कास्टिंग. आतमध्ये काही कॅव्हिटी पाहिजे असेल कास्टिंगमध्ये तर आपण कोर्स यूज करतो. इट मे फॉर्म ए पार्ट ऑफ ग्रीन सँड मोल्ड. त्याचाच हा पार्ट आहे ग्रीन सँड मोल्डचा. म्हणजे त्या मोल्डमध्येच हा जो कोर आहे हा ऑलरेडी आपण तिथे बसवलेला आहे. इट इज नॉट दी पार्ट ऑफ पॅटर्न. कोर जो आहे तो सँडमध्येच आपण बसवलेला आहे, त्याला रॅमिंग केलं आहे, तर आपोआप तिथे काय होईल, तिथे कॅव्हिटी तयार होईल. इट मे बी एम्प्लॉईड टू इम्प्रूव्ह दी मोल्ड सरफेस. आता मोल्ड सरफेस इम्प्रूव्ह करण्यासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो. इट मे प्रोव्हाइड एक्सटर्नल अंडरकट फीचर्स इन कास्टिंग. सो वेगवेगळे
कॅव्हिटी पाहिजे असेल, अंडरकट पाहिजे असेल, सरफेस चांगला पाहिजे असेल तर हे कोअर्स यूज होतात. इट मे यूज टू स्ट्रेंथन दी मोल्ड. मोल्डला स्ट्रेंथ देण्यासाठी पण यूज होतो, कारण मोल्ड हा रेतीचा असतो. त्याच्या आतमध्ये आपण कोअर्स टाकले तर त्याला स्ट्रेंथ येऊ शकते, कारण तो हार्ड असतो. इट मे बी यूज फॉर ऑन दी गेटिंग सिस्टीम. आता गेटिंग सिस्टीम बनवायसाठी, गेटिंग सिस्टीम इज वॉट? दी चॅनल ऑर दी गेट थ्रू विच दी मोल्टन मेटल इज फ्लोईंग ऑल दी कॉर्नर्स ऑफ दी मोल्ड. मोल्डच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये ते मोल्टन मेटल गेलं पाहिजे, त्याच्यासाठी मार्ग दिलेले असतात. त्याला म्हणतो गेटिंग सिस्टीम आहे. रनर्स आणि गेटिंग सिस्टीम, ज्याच्यामधून मोल्टन मेटल त्या मोल्ड कॅव्हिटीमध्ये पोचते. तर ते गेटिंग सिस्टीम मिळवण्यासाठी, ते आतमधला जे काही मार्ग आहे तो बनवण्यासाठी पण कोअर्स यूज होतात. इट मे बी इन्सर्टेड टू अचीव डीप रेसेस इन दी कास्टिंग. डीप रेसेस म्हणजे आतमध्ये खाली कास्टिंगमध्ये आपल्याला हॉलोनेस पाहिजे असेल, गॅप पाहिजे असेल, कॅव्हिटीज पाहिजे असेल तर त्याच्यासाठी यूज होतो. देन देर आर फंक्शन्स ऑफ पॅटर्न. So this what we are seeing is the functions of course. Now we'll see the functions of patterns to produce the mold cavity. आता एवढं सगळं आपण पाहिलं, पॅटर्न्स मटेरियल पाहिले, पॅटर्न्स टाईप्स पाहिले, तर पॅटर्न कशासाठी यूज होतं? कॅव्हिटी. कॅव्हिटी म्हणजे मोल्ड कॅव्हिटी, ज्याच्यामध्ये आपल्याला कास्टिंग बनवायचं. सो इट प्रोड्यूस दी मोल्ड कॅव्हिटी of appropriate shape and size in which the molten metal can be poured to obtain the desired casting. आता तुम्ही लहानपणी रेतीचा खोपा बनवला असेल तर तो खोपा बनवताना आपण काय करतो? पाय ठेवतो आणि त्याच्यावर रेती आपण रॅम करतो किंवा रॅमिंग करतो, त्याला थापतो आणि मग हळूच पाय काढतो. जर पाय आपण जोराने काढला तर काय होईल? तो रॅम जो आहे, जो खोपा आहे तो मोडून जाईल. सेम इज द केस. तुमचा पाय म्हणजे पॅटर्न आहे असं समजा, आणि रेती आहेच, रॅमिंग करतो आहे आपण, पाय आपण हळू काढतो आहे, तर खोपा तयार झाला, ती कॅव्हिटी तयार झाली. त्या कॅव्हिटीमध्ये आपल्याला मोल्टन मेटल टाकायचं आहे आणि ते मोल्टन मेटल सॉलिडिफिकेशन नंतर आपल्याला ज्या कॅव्हिटीचा शेप असेल त्या शेपचं आपल्याला कास्टिंग त्याच्यापासून मिळवेल. सो सेम इज दी प्रोसेस ऑफ कास्टिंग, नथिंग एल्स. To produce the mold cavity of appropriate shape and size in which the molten metal can be poured to obtain the desired casting. जे पाहिजे आपल्याला ते मिळवण्यासाठी आपल्याला कॅव्हिटी तयार करावी लागते. ती कॅव्हिटी आपण पॅटर्नच्या सहाय्याने बनवतो. टू प्रोड्यूस सीट्स ऑफ कोअर इन दी मोल्ड इन विच कोअर्स कॅन बी प्लेस्ड टू प्रोड्यूस कॅव्हिटी इन दी कास्टिंग. आता जे कोअर्स आहेत जे प्लेस केलेले आहेत मध्ये, ते या पॅटर्नच्या सहाय्याने, म्हणजे पॅटर्नला कुठेतरी प्रोजेक्शन देऊन किंवा पॅटर्नला कुठेतरी एखादा जागा देऊन तिथे ते कोअर बसवलेलं असतं, ते फिट होते, त्याला सीट म्हणतो आपण. कोअर प्रोड्यूस सीट फॉर कोअर्स. सो इट सपोर्ट्स दी कोअर्स ऑल्सो. दीज सीट्स इन द मोल्ड आर कॉल्ड ॲज कोअर प्रिंट्स. याला काय म्हणतो आपण? कोअर प्रिंट्स. जिथे ते कोअर ठेवलेलं असतं, ज्याला सपोर्ट दिलेला असतो त्याला कोअर प्रिंट्स म्हणतो. अँड दी करस्पॉन्डिंग प्रोजेक्शन ऑफ द पॅटर्न विच प्रोड्युसेस दीज सीट्स आर नोन ॲज कोअर प्रिंट्स. जिथे तो बसवलेला असतो, मी सांगितलं की पॅटर्नमध्ये कुठेतरी प्रोजेक्शन, एखादी सीट, एखादी जागा जिथे कोअर आपण लावलेला असतो त्याला कोअर प्रिंट्स असं म्हणतात. टू एस्टॅब्लिश पार्टिंग सरफेस अँड लाईन्स इन दी मोल्ड. पॅटर्न्स जे आहेत ते मोल्डमध्ये पार्टिंग सरफेसेस म्हणजे जिथून दोन सारखे जर भाग असतील, कोप आणि ड्रॅग असेल, म्हणजे वरचा भाग वेगळा आहे, खालचा भाग वेगळा आहे, आणि मग ते एकत्र जोडून आपण कास्टिंग तयार केलं, तर ती जे लाईन आहे पार्टिंग लाईन, त्याला आपण पार्टिंग लाईन म्हणतो. दॅट इज व्हॉट इज दी वर्क ऑफ फंक्शन ऑफ दी पॅटर्न. पॅटर्नच्या सहाय्याने आपण ते बनवतो. टू एस्टॅब्लिश डिस्टिंक्ट लोकेटिंग पॉईंट्स फॉर मोल्ड ऑफ विच दी करस्पॉन्डिंग पॉईंट्स ऑफ दी कास्टिंग आर यूज टू रेफरन्स पॉईंट फॉर दी चेकिंग दी कास्टिंग डायमेन्शन. आता कास्टिंगचे डायमेन्शन्स आपल्याला चेक करायचे आहे, तर कशा सहाय्याने त्याला काहीतरी आपल्याला लोकेशन लागेल की इथून हे एवढं असलं पाहिजे, तिथून तेवढं असलं पाहिजे, याचा डायमेन्शन एवढं असलं पाहिजे. सो दॅट रेफरन्स पॉईंट्स कॅन बी अगेन
दी फंक्शन्स ऑफ पॅटर्न्स. त्या पॅटर्नच्या सहाय्यानेच आपण त्या कास्टिंगचं मेजरमेंट करू शकतो. पॅटर्नवर जसे आपण रेफरन्स पॉईंट दिले तसेच कास्टिंगचे आपण घेऊ शकतो. टू मिनिमाइज द डिफेक्ट्स इन कास्टिंग फायनल कास्टिंग आपलं तयार झालं, त्याच्यात कमीत कमी डिफेक्ट्स आले पाहिजे. जास्त डिफेक्ट्स आले तर काय होईल, ते स्क्रॅप होईल, वाया जाईल. मशीनिंग म्हणजे आपण जे अलाउन्सेस देतो किंवा कास्टिंग आपण आपल्याला रिक्वायर्ड साईजपेक्षा थोडं मोठं घेतो. का बरं? ते दिसत नाही डोळ्याने खूप मोठं आहे म्हणून, कारण ते मायनर डायमेन्शन्स असतात. कशासाठी की एक्स्ट्रा डायमेन्शन्स किंवा एक्सेस डायमेन्शन्स कॅन बी मशीन, इट कॅन बी रिवर्कड, बट दी अंडरसाइज डायमेन्शन्स कॅनॉट बी, इट विल बी स्क्रॅप. म्हणजे एखादं अंडरसाइज झालं, छोटं डायमेन्शन झालं तर ते तर फेकावंच लागतं स्क्रॅपमध्ये. ओव्हरसाईज झाला तर आपण त्याला मशीनिंग करून पाहिजे त्या साईजचा करू शकतो. सो दॅट इज दी लॉजिक बिहाइंड यूजिंग ऑल दिस अलाउन्सेस अँड दी डायमेन्शन्स. सो डिफेक्ट्स कमी असले पाहिजे. हे कशाचं काम आहे, फंक्शन आहे पॅटर्नचं. टू एनेबल प्रोडक्शन ऑफ ग्रीन सँड ऑर रॅम्ड अप कोअर्स विदिन दी मोल्ड इट्स. मोल्डमध्येच जे पॅटर्नच्या सहाय्यानेच आपण काय करतो, कॅव्हिटी तयार करतो. पॅटर्नच कोअर प्रिंट्स देतात किंवा त्याला लोकेट करतात, त्याला सपोर्ट करतात. तर प्रोडक्शन म्हणजे जे आहे ग्रीन सँड ऑर रॅम्ड कोअर्स, मोल्डमध्येच पॅटर्नचंच काम आहे की ते कुठं असलं पाहिजे, कुठं लोकेट झालं पाहिजे. त्या पॅटर्नवर त्या ठिकाणी आपल्याला तशी जागा, त्याची सीट त्याला अवेलेबल करून द्यावं लागेल. सो पॅटर्नचं फंक्शन काय आहे, टू लोकेट दी कोअर्स ऑल्सो, टू सपोर्ट दी कोअर्स ऑल्सो. अँड लास्ट अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इट शुड बी इकॉनॉमिकल. म्हणजे आपण त्याला काय म्हणू, टू मिनिमाइज दी कॉस्ट ऑफ कास्टिंग. सो ॲट दी सेम टाईम वेन एवर वी आर लुकिंग फॉर ऑल दिस क्वालिटीज इन दी पॅटर्न, दॅट इट शुड डू दिस, इट शुड डू दॅट, इट शुड बी ॲफोर्डेबल ऑल्सो. म्हणजे मिनिमम कॉस्टमध्ये ते तयार झालं पाहिजे, हे पण आपल्याला पाहावं लागेल. सो दीज आर दी फंक्शन्स ऑफ पॅटर्न्स. देन देर आर मोल्डिंग सँड्स. आता मोल्डिंग सँड्स ज्या आहेत त्या सँड जी आहे हे आपल्याला नेचरमधून आपल्याला माहिती आहे की अर्थमधूनच आपल्याला ती मिळते. सो कॉमन सोर्सेस ऑफ कलेक्टिंग फाउंड्री सँड्स आर रिव्हर्स. जसं नदीकाठची जी सँड असते, लेक्स, सीज, डेझर्ट्स, समुद्रातून किंवा वाळवंटातून किंवा नदीमधून, तलावातून कुठून तरी ती सँड आपण एक्स्ट्रॅक्ट करतो. नॅचरल सँड विच कंटेन सफिशियंट अमाऊंट ऑफ बाइंडिंग क्ले. याच्यामध्ये माती पण असते या सँडमध्ये, जी आपण अर्थमधून काढतो. अँड देअरफॉर नो बाइंडर इज रिक्वायर्ड. ती मातीच ते बाइंडर म्हणून काम करते आणि त्याला बेकिंग केल्यावर तो एक सॉलिड मोल्ड तयार होतो. देन देर आर सिलिका सँड्स. हे नॅचरल सँड झालं जी आपण एक्स्ट्रॅक्ट करतो नदीतून किंवा इकडून तिकडून. तर तिच्यात बाइंडिंग क्ले असते, माती असते, आणि ती मातीच त्याला बाइंडरचं काम करते, त्याला जोडून ठेवते. सिलिका सँड विच डू नॉट हॅव क्ले कंटेंट. याच्यामध्ये क्ले कंटेंट नसतो. अँड नीड ॲडिशन ऑफ सुटेबल बाइंडर. याच्यामध्ये बाइंडर टाकावं लागतं. बाइंडर म्हणजे काय, जसं आपण कणिक भिजवतो, तर कणिक भिजवताना काय करतो आपण, आटा जो आहे, हे तुम्हाला रोजच्या जीवनातले आपण उदाहरणं देतो कारण तुम्हाला लवकर कळावं की कणिकेमध्ये पाणी टाकतो. पाणी इज वॉटर इज व्हॉट, ए बाइंडर. त्या कणकेचा आपण आटा तयार, म्हणजे त्याला काय म्हणतो, ते कणकेचा गोळा बनवतो आपण, आणि त्याच्यापासून आपण तो गोळा बनवताना ते कणिक एकमेकांना जोडल्या जावी, तो गोळा बनावा, याच्यासाठी आपण पाणी टाकतो. तो पाणी इज व्हॉट, ए बाइंडर. सो विच डू नॉट हॅव क्ले कंटेंट. ह्याच्या सिलिका सँडमध्ये क्ले कंटेंट नसतं आणि सुटेबल बाइंडर आपल्याला त्याच्यात टाकावं लागतं फाउंड्री वर्कसाठी यूज करताना. दे आर ऑल्सो समटाईम्स कॉल्ड शार्प सँड. आता सिलिका सँड जी आहे ती शार्प असते, त्याचे जे पार्टिकल्स असतात ते खूप कोर्स असतात, रफ असतात. वेन मिक्स्ड विथ अदर कॉन्स्टिट्यूंट लाईक बाइंडर्स अँड ॲडिटिव्स दे आर नोन ॲज सिंथेटिक सँड. याला काय म्हणतो आपण,
सिंथेटिक सँड, कारण याच्यामध्ये बाइंडर्स आणि दुसरे केमिकल्स याच्यात टाकावं लागतात. प्रॉपर्टीज एन्हान्स करण्यासाठी, आपल्याला पाहिजे त्या प्रॉपर्टीज मिळवण्यासाठी आपल्याला ती ॲडिटिव्ह बाइंडर्स त्याच्यात टाकावे लागतात. सो दीज आर दी टाईप्स ऑफ सँड्स. सो नेक्स्ट टाईम इन द नेक्स्ट व्हिडिओ विल सी दी जनरल प्रॉपर्टीज विच आर नीडेड फ्रॉम दी सँड. या सँड ज्या सँडपासून आपण मोल्ड बनवतो, तर त्या सँडपासून काय प्रॉपर्टीज एक्सपेक्टेड आहेत, कशा प्रॉपर्टीज असल्या पाहिजे. कारण कास्टिंग हे खूप जे काम कास्टिंगमध्ये आपण काय करतो की मेटलला वितळवतो, म्हणजे मेल्ट करतो. सो यू कॅन इमॅजिन दी टेम्परेचर ॲट विच दिस सँड इज गेटिंग हिटेड. ह्या सँडला कोणत्या टेम्परेचरचा सामना करावा लागतो ते तुम्हाला कळलं असेल. आणि म्हणून व्हॉट आर दी रिक्वायर्ड प्रॉपर्टीज ऑफ दिस सँड, दॅट विल सी इन दी नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.